नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। अमेरिकेचे मनोनीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या बेछूट वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेतच। त्याची प्रचिती त्यांच्या अलीकडच्या वक्तव्याने पुन्हा एकदा आली आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना कॅनडाचे अमेरिकेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला होता। कॅनडाला स्वतःचे प्रशासन सांभाळता येत नाही, त्यांनी अमेरिकेचे 51वे राज्य व्हावे, मी त्यांना 60% कर सवलत देईन असे ट्रम्प यांनी म्हटले आहे। त्या पाठोपाठ त्यांनी पनामा कालव्याचा ताबा पुन्हा अमेरिकेकडे घेण्याविषयी वक्तव्य केले। शिवाय ग्रीनलँड हा देश विकत घेण्याचा प्रस्ताव पुन्हा मांडलेला आहे। अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यापासून ट्रम्प यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत। त्यामध्ये युक्रेन युद्धातून अंग काढून घेणे, परकीय व्यापार भागीदारांवर आयात शुल्क वाढवणे आणि देशांतर्गत उत्पादन वाढवून अन्य देशांकडून खरेदी मर्यादित करणे अशा बाबींचा समावेश आहे। आता त्यामध्ये अमेरिकेच्या भौगोलिक सीमांचा विस्तार करण्याची भर पडली आहे। अमेरिकेने 20व्या शतकाच्या सुरुवातीला पनामा कालवा बांधला। त्यानंतर 1977 मध्ये एका कराराच्या माध्यमातून पनामा देशाला त्याचे नियंत्रण दिले। कराराप्रमाणे 1999 मध्ये कालव्याची सर्व यमातून पण मालकी पनामाकडे गेली। मात्र या कालव्यातून जाणाऱ्या अमेरिकी मालवाहू जहाजांना जास्त शुल्क भरावे लागते असा ट्रम्प यांचा आक्षेप आहे। शिवाय पनामा कालव्याची मालकी चीनकडे जाऊ शकते ही भीती ट्रम्प यांना वाटत आहे। अर्थात गेल्या काही वर्षात पनामाचा कल चीनकडे झुकल्याचं दिसतंय। पनामाने 2017 मध्ये तैवानला दिलेली मान्यता रद्द केली आणि त्या देशाशी राजनैतिक संबंध तोडले। तो निर्णय चीनसाठी मोठा विजय मानला जातो। त्यामुळे यापुढे मागे अमेरिका आणि चीन दरम्यान लष्करी संघर्ष झालाच तर अमेरिकेला लष्करी वाहतुकीसाठी पनामा कालव्याची गरज असेल। अशा वेळी पनामाने वेगळी भूमिका घेतली तर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो असे काही तज्ञांचे मत आहे। त्यामुळे ट्रम्प आपली धमकी खरी करणारच नाही असे ठामपणे म्हणता येत नाही। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।